जिथे रंग बोलतात, रेषा सांडतात आणि आकार गूढ अर्थाने भरून निघतात, त्या विश्वाचा एक प्रतिभावंत शिल्पकार म्हणजे दिनकर कुंभार. चित्र हे केवळ दृश्य नसतं, ते असतं अंतःकरणातून ओघळलेलं चिंतन. आणि दिनकर कुंभार यांच्या हातून उतरलेलं प्रत्येक चित्र म्हणजे जणू रंगाने रचलेली एक मौन कविता. त्यांच्या कुंचल्याला आहे एक विलक्षण ताकद, जी फक्त रंगात रंग भरत नाही, तर आकारांना आत्मा देते, रेषांमध्ये भावना गुंफते आणि संपूर्ण कॅनव्हासला एक जीवन अनुभव बनवते. कोल्हापूरच्या मातीतून आलेले पण आंतरराष्ट्रीय रंगपटावर स्वबळाने उठून दिसणारे हे कलाकार घनवाद या प्रभावशाली कला प्रवाहात एक वेगळी शिदोरी घेऊन आले. घनवाद म्हणजे आकारांच्या गूढतेला कल्पनाशक्तीच्या रसायनात विरघळवून नवे आयाम निर्माण करणारा प्रवाह. यात दिनकर कुंभार यांनी केवळ प्रवेश केला नाही, तर त्या प्रवाहात स्वतःची एक कला संस्कृती निर्माण केली. त्यांच्या रचना म्हणजे संवेदनाचा स्फोट, जिथे मूळ आकारांची ओळख राखत त्या आकारांना भावनांचं नवं वळण दिलं जातं. कधी रेषा तुटलेली वाटते, पण तिच्या मागे असतो एक भावविश्व. कधी रंग विस्कळीत भासतो, पण त्यातून उमटत असतो एक अंतर्मनाचा नाद. हीच दिनकर कुंभार यांची जादू. त्यांनी GD आर्ट पूर्ण करून आपल्या तपश्चर्येच्या वाटेवरून सातत्याने या शैलीत काम करत कला म्हणजे साधना आणि साधना म्हणजे आत्मभान याची प्रचिती आपल्या सृजनातून दिली आहे. आज दिनकर कुंभार हे केवळ चित्रकार नाहीत, ते एक चित्रभाषेचे तत्वज्ञ आहेत, ज्यांनी आपल्या कल्पकतेच्या कुंचल्यातून घनवाद या शैलीला नवा प्राण, नवा अर्थ आणि नवा आकार दिला. त्यांचं हे सृजन प्रदर्शन 7 एप्रिल ते 13 एप्रिल 2025 दरम्यान मुंबईतील हॉटेल लीला अंधेरी येथे रसिकांसाठी खुलं होत आहे. या 7 दिवसात दिनकर कुंभार यांची कलेची तीव्रता, गूढता आणि सौंदर्याची अनुभूती प्रत्येक रसिकाला शब्दातील अनुभव देईल. चित्र म्हणजे केवळ पाहणं नव्हे, तर अनुभवणं हे ज्यांना मनापासून पडतं, त्यांच्यासाठी हे प्रदर्शन म्हणजे एक अमूल्य भेट आहे. या चित्र प्रदर्शनाला नक्की भेट द्या. धन्यवाद. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.